मित्रांनो, आपण आता आलोय कोंडमाळा. इथे बघू शकता तुम्ही किती छान असा व्ह्यू आहे इथे. तर आता मी माझ्या फॅमिली सोबत आलो होतो इथे कोंडमाळा. एक बेट टाईप आहे मित्रांनो, बघू शकता इथे कसं सुंदर असं दृश्य आहे इथे. मस्त असं पाणी वगैरे खूप आहे इथे. भीती वाटते तो उभा राहायला. बघू शकता मित्रांनो, खूप असा डेंजरस असलेला आहे. भीती वाटते अक्षरशः इथे. मोटरसायकल येत आहेत. भीती वाटते यार इथे. छान असं मंदिर आहे, कुंडदेवी माता मंदिर आहे. छान आहे मंदिर. अगदी म्हणजे त्या नदीच्या बेटावरतीच बसलेलं आहे. आणि ही इंद्रायणी नदी आहे मित्रांनो. इथे बघा पाण्याचा फ्लो किती फास्ट आहे इथे. जर इकडे तर आम्ही तुम्हाला त्याचा पत्ता रस्ता वगैरे सांगून देईन तुम्हाला. जसं इथे यावं लागेल तुम्हाला. टू व्हीलर येते इथे. तुम्ही इथे बघू शकता कसे एन्जॉय करायला लागले सगळे. पाण्यामध्ये सगळे एन्जॉय करतात इथे. पण मित्रांनो, याचबरोबर तुम्हाला सुरक्षिततेची पण काळजी घ्यायची आहे. जास्त पाण्यामध्ये तुम्ही जाता कामा नये, कारण इथे खूप असे मोठे मोठे दगड आहेत, लागण्याचे चान्सेस आहेत. जरी तुम्हाला पोहा येत असेल तरी त्याचा काही असा उपयोग नाही, कारण इथे खूपच असं म्हणजे दगड आहे, छोटे छोटे वाट आहे. एकदम असं डेंजर असा रस्ता आहे. ते बघा त्यांना म्हणजे असं गांभीर्यच नाही राहिले त्याच्यामध्ये. पडलं तर काय होईल आपल्याशिवाय, मागे आई वडिलांचं काय होईल त्याचं त्यांना काही काळजी नाही. बघू शकता मित्रांनो, माझ्या भाच्या आहे तिथं. कोण आहे? एक श्रीषा आणि एक विभावरी आहे. तर असंच आता आपण पाहू शकता इथे खूप छान असं सुंदर दृश्य आहे. बघा पाण्याचा फ्लो खूप आहे इथे मित्रांनो. तुम्हाला याचबरोबर सावधानता बाळगायची आहे. जास्त पाण्यामध्ये तुम्हाला जायचं नाही इथं, कारण पाणी कधीही वाढू शकतं इथे. छान आहे मित्रांनो. इथे तुम्हाला आल्यानंतर
म्हणजे मन प्रसन्न होईल तुमचं. पाऊस येणार आहे, पाहू शकता तुम्ही इथे पावसाचं वातावरण झालेलं आहे. पण हे खूप थोडंसं इथं धोकादायक आहे मित्रांनो, म्हणजे कारण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे धोकादायक आहे. असे मोठे मोठे दगड आहेत, पाण्याचा फ्लो पण जास्त आहे. आपण सध्या खूप कमी पाण्यामध्ये सावधानता आपण बाळगत आहे. जब मानव विश्वास को हथियार बना ले तो हारे नियति हारे हर हे आणि जब मानव संकल्पों के साथ रहे ईश्वर तुझ पे धरती अंबर जब मानव विश्वास को हथियार बना ले तो बघा इथं खूप छान असं दगडाच्या खचाखचे खचाखचीतून असं भरपूर सारं पाणी